बघा मित्रांनो, ही आहे VXI मॉडेल. ब्रिझा आणि विक्टोरियस मध्ये कंपॅरिझन चालू आहे आमचं. आणि आम्ही बघायला आलो ऍक्च्युली नेक्सन आणि पंच. त्यामुळे जरा त्यांच्यासाठी आहे ना कॉस्ट इफिशियंट गाडी पाहिजे आम्हाला. कुठे चाललो देविक आपण? गाडी कोणासाठी? आपल्या सगळ्यांसाठी. ओके. त्याचा दात कुठे गेला? ठीक आहे ओढायला. आता आम्ही चाललोय गाडी घ्यायला नाही चाललोय, आम्ही फक्त बघायला चाललोय की कोणती गाडी आम्ही घेऊ शकतो. तर आधी पहिला आम्ही सर्व्हिस नाही, पहिला आम्ही शोरूमला जाणार आहे. सुझुकीच्या शोरूमला जाणार आहे आता आम्ही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही टाटाच्या शोरूमला जाणार आहे. बघू आता कोणती गाडी पसंत पडते आमच्या काकांना आणि तीच गाडी आम्ही घेऊ. तर मित्रांनो, आम्ही आलोय आता मारुती सुझुकी एरिनाला, जे चिंचवडमध्ये आहे. आम्ही बघतोय ब्रिझा स्मार्ट हायब्रिड लागलेली आहे इथे, पण आमचं प्रेफरन्स आहे CNG साठी. पोरांना आणल्याला सोबत लय मस्ती करतात. ह्यांच्या मागच पळावं लागतं गाड्या सोडून. गाड्या बघायच्या की ह्यांना बघायचं आम्ही. शेमडा हसतोय. या दोन गाड्यात बघा मित्रांनो, हे आहे विक्टोरिस, खूप छान दिसते, कलर पण छान आहे. आणि हे ब्रिझा स्मार्ट हायब्रिड. आमचा प्रेफरन्स आहे CNG ला. तर बघूया टेस्ट ड्राईव्ह मिळणार आहे का आपल्याला? तर बघायचं फक्त. CNG गाडी बघायला चालू ना आपण बाहेर उभी आहे CNG गाडी. लेट्स सी. बघा मित्रांनो, ही आहे VXI मॉडेल. ह्याच्यामध्ये 3 मॉडेल येतात. म्हणजे सुझुकीच्या प्रत्येक गाडीमध्ये 3 व्हेरियंट असतात, LXI, VXI आणि ZXI. तर आता आम्ही बघतोय, आता ही VXI उभी आहे आमच्या समोर. मेन डिफरन्स हाच आहे की हिला पुश स्टार्ट बटन नाहीये आणि ऑलॉय व्हील्स नाहीये. अजून 1-2 गोष्टी असतात, फरक असतो, जे तुम्ही गुगल करून किंवा युट्यूबवर पण तुम्हाला मिळेल. तर बघू आमची गाडी कोणती फायनल होते समजत नाही. आता बघूया. आमचे पोरं कुठे न्यायच्या लायकीचे नाही आहेत आमचे पोरं. करू द्या मस्ती. हे बघा मित्रांनो, हे VXI मॉडेल असल्यामुळे इथं अलॉय रिम्स नाही आहे, स्टील रिम आहे आणि व्हील कॅप लावावे लागतात. त्याचबरोबर ह्याला रूफ रेल नाही आहे, बरोबर. इथं वायपर नाही आहे. आणि अजून एक मेन डिफरन्स येतो VXI आणि ZXI मध्ये, तो म्हणजे हेडलॅम्पचा. इथं सिंगल प्रोजेक्टर लॅम्प आहे, ज्याच्यात अप्पर आणि म्हणजे हाय बीम आणि लो बीम एका याच्यात आहे. पण ZXI ला 2 वेगवेगळे येतात. हे मेजर एक काही चेंजेस आहेत, त्याच्यामुळे असे व्हेरियंट दिलेले असतात कंपन्यांनी. तर बघूया आमची कोणती फायनल होते. ही कोणती आहे? ही पण CNG VXIच आहे. दैविक जरा जास्त त्रास देतोय. ह्याला युट्यूबवर फेमस करा मित्रांनो जरा. ह्याला एका जागेवर बसायचं नाही. अरे ती त्यांच्यासाठी घेतली आपण चेअर बेटा. तुम्ही इथं बसा, मी उभा राहतो. ते शेमडा ऐकणार नाही. हट्टी 1 नंबरचं. आणि बघा हे आमचं दुसरं कार्ट काय करतंय. चल तुला घरी सोडून येतो मी. चल इकडे माझ्याकडे. ब्रिझा आणि विक्टोरियस मध्ये कंपॅरिझन चालू आहे आमचं. जे ब्रिझाचं टॉप मॉडेल आहे CNGचं, ते विक्टोरियसचं बेस मॉडेल मध्ये सेम प्राइस आहे. फीचर जास्त आहेत, सेमच फीचर्स आहे, ऑलमोस्ट डिस्काउंट चांगला आहे. त्याच्यामुळे आता आमचं मन वळालं आहे विक्टोरिसकडे. पण बघू अजून काही फायनल होईल कळेलच तुम्हाला. मी इथं 2-2.5 तास झाले आलेलं. पूर्ण डिस्कशन चालू आहे कोणती गाडी घ्यायची, काय घ्यायची. ब्रिझावर अडकलो आता आम्ही परत. विक्टोरियस अडकलो होतो, आता ब्रिझावर अडकलो. आणि हे पोरं खूपच जास्त त्रास देतात. ह्याची ही 5वी बॉटल आहे. तू 5वी बॉटल पितोय ना आता? बघा दात पडका आमचं. ठीक आहे बघा यांचं इथं काय चाललंय. लिटर बॉटल चॅलेंज चाललंय या पोरांचं. सुटकून नुसत्या मस्ती घालतायत आपल्या शोरूम मध्ये. ओके, सो आमच्या गाडीचं इथं बुकिंग होत आहे. आता ती ब्रिझा आहे का विक्टोरिस आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल, जेव्हा आम्ही गाडी डिलिव्हर घेऊ. ठीक आहे ना, बरोबर. आत्ता नाही रिव्हील करायचं. आता आम्ही काय झालं, आम्ही आलो होतो ॲक्च्युली आम्ही बुकिंगला जाणार होतो वेगळीच गाडी, आणि आता आम्ही बुक केली वेगळीच गाडी. बघणं नाही तसं नाही. आता ॲक्च्युली आपण बुक करणार होतो एक गाडी, आपण बघायला आलो ही गाडी, आणि आम्ही बुक केली ती गाडी. असं झालेलं आहे. आता ती मार्केटिंग वाले लोक आहेत ना, ते आपल्याला माइंड डायव्हर्ट करतात. आपलं लक्षात ठेवा मित्रांनो. पण चांगल्या पद्धतीने माइंड डायव्हर्ट झालं. आता गाडी कोणती ही तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळेसच कळेल मित्रांनो, आता नाही रिव्हील करत. आता मजा निघून जाते. हां, सांगतात नाही, घरी गेल्यावर माझ्या काकांचं मन परत जर चेंज झालं तर काही होऊ शकतं, आणि ते होऊ शकतं आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती. ओके, सो प्रॉपर सगळं आता प्रोसिजर आमची कंप्लीट होते गाडीची. हे बघा, हा नुसता पाण्याच्या बॉटल कलेक्ट करतोय. माझी कंपनी यांचा फ्लिप द चॅलेंज अजूनही चालू आहे. ही आमची इथं टेरेन उभी आहे, बॅलेट पार्किंगच्या बॅक साईडला उभी आहे आमची गाडी. आवडली ना गाडी? तू आहे ना त्या एका गोष्टीवर अडून राहू नको, तुला एकच सांगतोय, समजलं? ती गोष्ट आता पुढच्या व्लॉगमध्ये कळेल, या व्लॉगमध्ये नाही, कारण मग गाडी रिव्हील होऊन जाईल ना. सगळ्याच गोष्टी सांगितल्या गाडी रिव्हील होऊन जाईल. हा व्लॉग किती मोठा झालाय मलाही माहित नाही.
आता ब्रिझा आहे का विक्टोरिस आहे का अजून तिसरीच गाडी, हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळेल मित्रांनो डिलिव्हरीच्या वेळेस. कारण घरी गेल्यावर पण आमचे डिसिजन चेंज होऊ शकतात, कारण आम्ही पाटील आहेत. आमचे डिसिजन कधीही चेंज होतात, काही होतं. ही आवडलेली नाही गाडी, पण तो घरी जा. मला आवडली ही गाडी. माझा तो एकच पॉइंट होता, नाही पॉसिबल ती नाही possible. हां गुड. सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करतो आणि गाडीत बसल्यावर भेटतो. बाय दैविक, बाय. झोपून राहा. ओके. कसं झोपायला आलंय ते, हा भूक लागली त्याला. पाणी न कॉफी केली तिथे. कॉफी नाही पिला, फक्त पाणी पिले. मला वाटतं 5-6 बॉटल तर पिऊन गेलाय तो पाणी आरामात तिथे. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय ऑलमोस्ट घरी. आता जी काही गाडी आम्ही बुक केली आहे ह्या काकांसाठी केलेली आहे, ठीक आहे. आणि करायला गेलो तो बुक वेगळीच, जसं मी मागाशी बोललो, आणि तिसरीच गाडी आम्ही बुक करून आलोय. बघूया, पण काही होऊ शकतं, कारण आम्हाला आमच्या काकूंवर पूर्ण भरोसा आहे की ते डिसिजन चेंज करू शकतात. बरोबर आहे ना? हो ना? हां. तर मित्रांनो आमचे काकू डिसिजन चेंज करू शकतात. सध्या बघूया घरी गेल्यावर काय होतं, कोणत्या गाडीची डिलिव्हरी घेतो आम्ही आणि कोणती गाडी आम्ही घेतली आहे पण तुम्हाला समजेल. 1 week later. मित्रांनो जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की आमचे डिसिजन चेंज होऊ शकतात, तर आता तेच करायला आम्ही आलेलो आहे. फक्त काका आणि मी आलोय. तर तिकडे तर बुक करून ठेवली आहे गाडी. आता आम्ही आलोय टाटाच्या शोरूमला 2 गाड्या बघायला. 2च ना? 2 गाड्या बघायला आलो आम्ही टाटाच्या शोरूमला. आणि मित्रांनो आज आहे 15 ऑगस्ट, त्याच्यामुळे इथं फुल डिलिव्हरीची गर्दी असेल आणि आम्ही गाडी बघायला आलो. तर आम्हाला कोणी एंटरटेन करेल का नाही माहित नाही. मित्रांनो इथं काय गर्दी आहे आज, बेकार गर्दी आहे आज. सगळ्या गाड्यांवर मस्त असे तिरंग्याचे आपले फुगे लावले आहेत. आणि आम्ही बघायला आलो ॲक्च्युली नेक्सन आणि पंच, 2 गाड्यांपैकी एक कोणती तरी बघू. आम्ही आता EVचं पण बघतोय जरा, नेक्सन आणि पंचसाठी. कारण कसं आहे काकांना रोज चाकणला यायला जायला लागतं दुकानात, त्यामुळे जरा त्यांच्यासाठी आहे ना कॉस्ट इफिशियंट गाडी पाहिजे आम्हाला. इथं पंच आणि EV तर काही दिसत नाही. ते सियारा आहे, हरियर आहे, दॅट इज कर्फ. इथं डिस्प्लेला नाही ठेवलेली. अजूनही आमचं काही फायनल होत नाहीये. तिकडं सुझुकीला बुकिंगची अमाऊंट आम्ही देऊन टाकली होती. किती भरली होती आम्ही? 11,000 अमाऊंट ते आम्ही भरली आहे सुझुकीच्या शोरूमला काय. आणि ती गाडी आता जी बुक केली आम्ही, जी मी अजून सांगितलेली नाही आहे, ती सुद्धा कॅन्सल होऊ शकते. तिथे बघितल्या होत्या 2 गाड्या, ब्रिझा आणि विक्टोरिस पाहिली होती, त्यापैकी एक आम्ही बुक केलेली आहे. इथे आम्ही बघायला आलो आहे नेक्सन पंच. ह्यांच्यातलं पण माहीत नाही अजून काय फायनल होईल. आता 3ऱ्या शोरूमला चाललो आहे ना. आता आम्ही 3ऱ्या शोरूमला चाललो आहे, ते पण चाकणकडे. आता बघूया काय होतं तिथं जाऊन, काय अजून होणार आहे देवाला माहिती. गाडी वॉश करायची लय जास्त गरज आहे. तर मित्रांनो असा काही खेळ आहे. तर नेक्सन का पंच, ते पण EV का CNG हे माहीत नाही. तिकडं गाडीचं बुकिंग केलंय. तिकडे जायचं आहे का चिंचवडला? नाही. मग आता आम्ही चाललोय चाकणकडे. तिथं पण सुझुकीच्या शोरूमला चाललोय आम्ही, एरिनाला चाललोय. बघू आता तिथं काय होतं. कसं आहे खिशाला पण परवडलं पाहिजे, डिस्काउंट वगैरे जो दिल ते. आणि सध्या ना पंचवर ऍक्च्युली डिस्काउंट नाहीये, कारण पंच नवीन मॉडेल जस्ट लॉन्च झालेलं आहे, त्याच्यामुळे पंचवर डिस्काउंट नाही देतात ते. 1 रुपयाचा पण डिस्काउंट नाहीये. दिला तर मला वाटतं फक्त इन्शुरन्स रिलेटेड देतील. इन्शुरन्स रिलेटेड आहे बस, तेवढंच आहे. की नेक्सन आणि बाकीच्या कोणत्याही गाडीवर भरभरून डिस्काउंट देतात ते. आता ती डिस्काउंटची अमाऊंट प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. चला आता चाकणकडे निघू. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय चाकणच्या सुझुकीच्या शोरूमला. इथं भरपूर गर्दी आहे. एवढे लोक गाड्या घेतात का उगाच लावून ठेवल्यात गाड्या काय माहिती. हे बघा सुझुकी एरिनाला आलोय चाकणच्या. इथं पण डिलिव्हरीसाठी गाड्या लागलेल्या दिसतात, भरपूर डिलिव्हरी आहेत आज. आम्ही आलोय ब्रिझा आणि विक्टोरिस बघायला. जसं तिथं त्यांनी जो डिस्काउंट दिला त्याच्यापेक्षा थोडा जास्त मिळतोय का इकडे, ते बघायला आलोय आम्ही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, अजून पण माझे काका कन्फ्युज आहेत की त्यांना कोणती गाडी घ्यायची. डेली जाणं येणं असणार आहे. चाकणला आमचं दुकान आहे भांबोरीला. तर ज्यादा जी ट्रॅफिक आहे चाकणची आत्ताची सध्याच्या कंडिशननुसार, आमचं असं चाललंय की छोटी गाडी घ्या, जास्त मोठी घेऊ नका. तर आता बघूया. आता टाटाच्या तिथे आम्ही बघितली नेक्सन आणि पंच. मला पंच आवडली आहे, CNG ऑटोमॅटिक येते. काका अजून पण कन्फ्युज आहेत माझे की कोणती गाडी घ्यायची. मी त्यांना म्हणतोय की जर तुमचं डेली कम्युट आहे तर तुम्ही छोटी गाडी घ्या, आणि ट्रॅफिक भरपूर असते. इथं पण मित्रांनो तुम्हाला दाखवतो काय आहे. पण फुल ऑन असा स्वातंत्र्य दिनाचा फुल माहोल केलेला आहे मस्त सगळ्या शोरूमला. आणि ही गाडी मला खूप जास्त आवडली आहे मित्रांनो. ही आहे विक्टोरिस, हायब्रिड मॉडेल आहे. आणि हा कलर चुम्मा दिसतोय त्या गाडीवर. हा कलर लय भारी वाटतोय या गाडीवर. पण ही फुल्ली हायब्रिड गाडी आहे आणि जरा बजेटच्या बाहेरची गाडी. हे बघा हायब्रिड. मित्रांनो आता पुन्हा एकदा आम्ही चिंचवडच्या सुझुकी शोरूमला आलोय, एरिनाला. चाकणला गेलो होतो, तिथून आता डायरेक्ट इथं आलोय. कारण काकांचं बऱ्यापैकी आता कन्फ्युजन क्लिअर झालंय. आणि मला असं वाटतंय
जी आता आम्ही गाडी बुक केली होती लास्ट सॅटर्डे येऊन 8 तारखेला, तीच गाडी फायनल होईल असं मला फील येतं. आता बघूया काय होतं. तर मित्रांनो फायनली गाडीच्या बुकिंगची जी काही प्रोसेस असते ती सगळी कंप्लीट झालेली आहे. लोनसुद्धा अप्रूव्ह झालेला आहे आणि गाडी आता रक्षाबंधन येणारच आहे. आता हा ब्लॉग मी कधी टाकेल ते पण डिपेंड करतं, कारण माझं प्लॅनिंग चालू आहे की जेव्हा पण गाडीची डिलिव्हरी असणार आहे त्याच्या 3 ते 4 दिवस आधी हा ब्लॉग येणार आहे, कारण मला मध्ये गॅप ठेवायचा नाही आहे. आता ही जी सगळी प्रोसेस होती आमची गाडी बघायची, गाडी बुक करायची, ती सगळी प्रोसेस आमची पूर्ण ऑगस्ट महिना पूर्ण आमचा त्याच्यातच गेला आहे. 8 ऑगस्टपासून आम्ही हे सगळं चालू केलेलं होतं. तर आमचं चाललं आहे की आम्ही रक्षाबंधनला डिलिव्हरी घेऊ, जेणेकरून सगळ्यांना सुट्टी असेल आणि सगळे घरी असतील. आता बघूया रक्षाबंधनला मिळते का, कधी मिळते आम्हाला गाडी. सो तुम्हालाही कळेलच. आणि जर तुम्ही गेस करू शकला असाल ना मित्रांनो, तर नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्ही कोणती गाडी बुक केली आहे. पुढच्या ब्लॉगचं डायरेक्ट थंबनेल आणि टायटल तेच असणार आहे की कोणती गाडी आम्ही बुक केली आहे आणि कोणत्या गाडीची आम्ही डिलिव्हरी घेतो. ठीक आहे, तर चला, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गाडी कोणती घेतली हे जर तुम्ही गेस केला असेल मित्रांनो तर कमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.